मित्रांनो, जय हिंद. कसे आहेत सगळे मित्रांनो? आपल्या बऱ्याच मित्रांची मागणी आलेली की सर आम्हाला आहे ना वर्कआउटच्या नंतर एक एनर्जी ड्रिंक सांगा किंवा एक एनर्जी अशी पावडर सांगा जी आम्ही घेऊन आम्हाला अख्खा दिवस एनर्जेटिक राहण्यासाठी मदत होईल. तर मित्रांनो, आज या व्हिडिओ मार्फत मी तुम्हाला एक पॉवरफुल शेक सांगणार आहे, जो इतका खतरनाक शेक आहे मित्रांनो, की जो शेक जर तुम्ही बनवून रोज पियाले तर माझी गॅरंटी आहे की 15 ते 20 दिवसानंतर तुम्ही बघणार की तुमचा वजन वाढलेलं असेल, तुमचे मसल्स वाढलेले असतील, तुम्हाला दिवसभर एनर्जेटिक राहण्यासाठी हे मदत करेल. त्यानंतर तुमचे जे वर्कआउटमध्ये जी एनर्जी गेलेली असते ती रिकव्हरी करण्यासाठी मदत करेल आणि खूप प्रॅक्टिस करून जे आपल्याला वीकनेस आलेले असते ना ते वीकनेस भरून काढण्यामध्ये हे शेक जे आहे ते मदत करणार आहे. मित्रांनो, हे शेक मी बऱ्याच लोकांना रेकमेंड केलेलं आहे, बऱ्याच लोकांना ह्याच्यातून फायदा झालेला आहे. तर 100% हा शेक तुम्हाला देखील कामी येणार आणि भरतीपर्यंत हा शेक आपल्याला वापरायचा आहे. तर हा शेक देशी आहे, तुम्हाला जास्त खर्च करण्याची गरज नाही. जर तुम्ही मार्केटमधून एखादा पावडर मागवला तर तो 1500 ते 2000 रुपयापर्यंत येईल, परंतु याची जी कॉस्टिंग आहे ती 1000 रुपयाच्या आतमध्येच तुम्हाला पडेल. आणि इतकं जबरदस्त आणि इतकं देशी तुम्ही वापरा. बरेच माझे मित्र वापरत आहेत आणि त्यांना त्याच्यामध्ये फायदा झालेला आहे. आणि तुम्ही वापरा, बघा, तुम्ही स्वतः सांगणार सर एवढा जबरदस्त हा ड्रिंक आहे. तर चला बघून घेऊया की हा पॉवरफुल शेक आहे तरी काय. मित्रांनो, हे शेक बनवण्यासाठी तुम्हाला मार्केटमधून 2 पदार्थ आणायचे आहेत. सर्वात पहिला तुम्हाला 2 किलो भाजलेले चणे, जे आपण टाइमपास म्हणून सोलून खातात बघा, ते भाजलेले चणे आणायचे आहेत. आणि 2 किलो मखाना आणायचा आहे. आता चणे तुम्ही सालपटी सहित किंवा सालपट काढून मिक्सरमध्ये ग्राइंड करून त्याची पावडर बनवून ठेवायची आहे. आणि मखाना काय करायचं आहे, आधी हलका हलका तव्यावर गरम करून घ्यायचं आहे, हलका भाजून घ्यायचं आहे, जास्त भाजायचं नाही, हलका भाजायचं आहे. आणि त्याची परत ग्राइंड करून पावडर बनवायची. 2 पावडर तुमच्याकडे रेडी झालेले आहेत. आता काय करायचं, हा शेक बनवताना तुम्हाला 50 ग्राम चण्याचा पावडर मिक्सरमध्ये टाकायचा आहे, 50 ग्राम मखाण्याचा पावडर मिक्सरमध्ये टाकायचा आहे. 2 पावडर तुमच्याकडे रेडी झालेले आहेत. त्या पावडर टाकलेल्या मिक्सरमध्ये तुम्हाला 200 ml गाईचं शुद्ध दूध किंवा म्हशीचं दूध 200 ml टाकून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये 1 चम्मच मध टाकायचं आहे. थोडीशी गोडी येण्यासाठी तुम्ही काळं जे देशी गूळ मिळतो, जे उसापासून तयार झालेलं असेल, ते गूळ तुम्ही टाकू शकताय. त्यानंतर तुम्हाला त्याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स टाकायचे आहेत. ड्रायफ्रूट्स हे रात्री भिजवलेले असले पाहिजे. त्याच्यामध्ये 10 मनुके काळे भेटले तर उत्तम, नाहीतर आपले जे रेग्युलर आहेत ते त्या मिक्सरमध्ये टाकायचे आहेत. 5 काजू, 5 बदाम, 2 ओले खजूर आणि जर पॉसिबल झालं, तुमचा बजेट असेल तर 2 अंजीर, हे सगळे भिजत ठेवलेले असतो आपण, ते तुम्हाला ह्या मिक्सरमध्ये टाकायचं आहे. आणि ज्यांचं वजन कमी आहे त्यांनी 2 केळी ॲड करू शकतात. आता बऱ्याच लोकांना केळी खाल्ल्यामुळे सर्दी होते, तर त्यांनी केळी नाही टाकली तरी चालेल. पण ज्यांचं वजन खूप कमी आहे, ज्यांना थोडंसं मसल गेन करायचं आहे, गोळा आउट ऑफ फेकायचा आहे, त्यांनी 2 केळी मात्र टाकून घ्या. काय नाही, आपण सगळं जिरवू शकतो. पोलीस भरतीची पोरं इतके भयंकर असतात ना, की काहीही जिरवण्याची ताकद ठेवतात. ओके, पण तशी प्रॅक्टिस करावी लागते. तर तुम्ही 2 केळी आवजरून टाका आणि याचा शेक बनवा. भरती येईपर्यंत हा शेक तुम्हाला पियायचा आहे. म्हणजे जोपर्यंत तुमचा ग्राउंडची परीक्षा होत नाही तोपर्यंत तुम्ही हा शेक पिया. तुम्ही स्वतः सांगणार सर आमची मसल पण वाढली, आमचं शरीर पण वाढलं, आमच्यामध्ये जे वीकनेस होतं ते वीकनेस पण गेलं, आम्ही दिवसभर एनर्जेटिक राहतो आणि आता आमचं फिजिकल वाढायला लागलेलं आहे. बघा, तुम्ही स्वतः मला कमेंट करून सांगणार. ह्याच व्हिडिओमध्ये तुमच्या कमेंट्स येतील की सर हे जबरदस्त एकदम पॉवरफुल शेक आहे. कारण मित्रांनो, हा जो चण्याचा जो पावडर असतो ना मित्रांनो, हा इतका डेंजरस आहे, इतका भयंकर असतो ना. बघा, तुम्हाला डॉक्टर देखील हेच सांगणार की तुम्ही सत्तू दररोज पियत चला. जे डाएट न्यूट्रिशन जे असतात ना ते देखील तुम्हाला सत्तू रेकमेंड करतील. ओके, तर तुम्ही हा शेक दररोज बनवून पिया आणि तुम्ही बघा तुमच्यामध्ये काय फरक जाणवतो. ओके, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्की करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू. जय हिंद.